अमरावती येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षेची पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान 14 पैकी तब्बल 12 वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर असल्याचं समोर आल्यानं आरोग्य सेवेवर प्रचंड ताण येत असल्याचं उघडकीस आलं आहे। अमरावतीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील सतर्कता वाढवण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर महापालिका नगरसेवक तथा रुग्णसेवक पराग गवई यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मंजूर 14 पदांपैकी केवळ 2 डॉक्टर नियुक्तीवर कार्यरत असल्याची बाब समोर आली, तर उर्वरित डॉक्टर प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली। रिक्त पदांमुळे रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला। रुग्णालयातील रिक्त पदं तातडीने भरण्यात यावी अशी मागणी नगरसेवक पराग गवई यांनी वैद्यकीय अधीक्षक बापूराव पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली आहे। दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वार्षिक फायर ऑडिट पूर्ण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने दर महिन्याला मॉकड्रिल घेण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक बापूराव पवार यांनी दिली। अमरावतीतील दुर्घटनेनंतर अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आल्यानं प्रशासनाच्या उपाययोजनांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावतीला जे दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात आज आम्ही जिल्हा स्त्री रुग्ण अकोला माननीय वैद्यकीय अधीक्षक पवार साहेब यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली की हॉस्पिटलचं फायर ऑडिट वगैरे झालेलं आहे का। त्यांनी सांगितलं की फायर ऑडिट आणि सर्व ऑडिट आमच्याकडे झालेले आहेत। त्याचप्रमाणे आम्ही त्यांना विचारलं की इथं वैद्यकीय अधीक्षक म्हणजे स्त्री रुग्ण डॉक्टर किती आहेत, तर त्यांनी सांगितलं की स्त्री रुग्ण डॉक्टर इथं 2 आहेत, त्यापैकी एक आजार रजेवर आहेत आणि एक आहेत जे निवासी आहेत आणि बाकीचे त्यांनी काही डेप्युटेशनवर बोलावलेले आहेत। माझी शासनाला विनंती आहे की अकोलामध्ये स्त्री रुग्णालयाचा भार पाहता, कारण की या अकोला स्त्री रुग्णालयामध्ये 5 जिल्ह्याचे रुग्ण येतात, त्यांना योग्य ते सुविधा आणि योग्य ते म्हणजे उपचार मिळण्याकरता इथं सरकारने शासनाने इथं निवासी डॉक्टर उपलब्ध करून द्यावे। आपल्याकडे CO2 आणि ABC चे पूर्ण सिलेंडर व्यवस्थित आहे आणि आपल्याकडे 48 बेडचं SNCU आहे आणि व्यवस्थितरित्या चालू आहे आणि PWDच्या माध्यमातून आपण याचे बाकीचे फायर ऑडिटचं काम करत असतो आणि इलेक्ट्रिकल ऑडिट सुद्धा काम केलेलं आहे। आपण खूप सतर्क आहेत आणि आपली व्यवस्थितरित्या कार्यान्वित आहे फायर सेफ्टीच्या रिगार्डिंग।